नमस्कार. खरं तर मी आदित्यजी नंतर बोलणं योग्य नाही, कारण माझा मोठा भाऊ आहे. नाही पण तरी मी एक थोडक्यात संपवतो. गेले अनेक दिवस मी मुंबईभर महाराष्ट्रभर फिरतोय. दोन भाऊ एकत्र आल्यानंतर जे वातावरण बघायला मिळालंय असं मी आयुष्यात कधी बघितलं नव्हतं, अनुभवलं नव्हतं. आणि त्याच प्रकारे ज्या विकृतपणे हे सत्ताधारी उतरले, ज्या प्रकारे निवडणुका चालू आहेत, असंही वातावरण मी आयुष्यात कधी बघितलं नव्हतं. मला वाटतं कुठेतरी हा माज आपल्याला काढायचा आहे. उमेदवार काय विकत घेतले जात आहेत, फोडले जात आहेत. तुम्ही 40-40 लाख दुबार मतदार आणताय, बिनविरोध निवडून येत आहे. तुम्ही आमच्या मतदानाचा हक्कच हिरावून घेताय. एवढे घाबरलात तुम्ही त्या दोन भावांना. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे आमची ताकद काय आहे. आणि काय वाटेल ते करा. मुंबईत दोन भावांचा महापौर बसणार आणि तो किंवा ती हा मराठीच असणार. तुम्हाला फक्त आज एवढं सांगायला आलोय की उद्याचा सगळ्यात महत्वाचा, परवाचा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. सतर्क राहा, कुठेही गाफील राहू नका. आपल्याच रांगेत उभे राहून ते आपल्याच बरोबर मतदान करणारी दुबार मतदार असणार आहेत. त्यांना ओळखा. आपण सगळ्यांची कुंडली काढली आहे आणि त्यांना तिकडच्या तिकडे फोडा. मला वाटतं की हे दुबार मतदार आणि ह्यांचं जर पारदर्शकतेने निवडणुका झाल्या तर दोन भावांचा महापौर बसणार. एवढंच मी तुम्हाला सांगायला आलोय आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला द्यायला आलोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.